नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला लवकर सुरुवात झाली. लवकर म्हणजे 10:30 वाजले. कारण सकाळचं मी लवकर काही घेत नाही, व्हिडिओ लवकर चालू करत नाही. साहेबांना जायचं असतं, पाण्याची गडबड असते, बऱ्याचपैकी काम असतं आणि एकदम सकाळी उठल्यापासून घेऊ शकत नाही. तर हे झोपलेले वगैरे असतात घरात. आणि एक ताई मला बोलत होती तुळशीची पूजा वगैरे दाखव. आत्ताच माझ्या 2 तुळशी खराब झाल्या आणि 2 आहे. तर काय होतं सकाळी घ्यायला हरकत नाही, पण मी कॅमेरा लावणार, इथं झोपलेले असतात, मग ते नको असं मला तरी योग्य नाही वाटत. घरात अंथरून वगैरे पडलेले आणि ते मला तर लवकरच उठावं लागतं. यशला आणि मला लवकरच उठावं लागतं. यश लवकर जातो, 5:30 पावणे 6ला जातो आणि मला 6 वाजता पाणी येतं, म्हणजे मला पण लवकर उठायला लागतं. ते रोजचं रुटीन आहे आमचं. पण हल्ली ना 2-3 दिवस झाले मी दमलेली होते. मग यश आपलं पाणी वगैरे भरून जायचं. मी नाही उठली, मी जरा थोडीशी 6:30पर्यंत उठत होते. पण ठीक आहे, आता बाकीचे कामं आवरून घेतले, खूप बऱ्यापैकी कामं आवरून घेतले आणि आता जेवण बनवायला घ्यायचं आहे. तर म्हटले पहिलं ताईंची बोलावं आणि मग जेवणाला सुरुवात करावी. इकडचं सगळं देवपूजा वगैरे बाकीची क्लिनिंग सगळी झालीत माझी. कारण साहेब गेले ना की मी वरचे कामं सगळे आवरून घेते. आणि नाही घेत व्हिडिओ वगैरे की मी साफसफाई करताना वगैरे असं वाटतं की पटकन आवरून ठेवा आणि जेवणाला लागली का ताईंना दाखवता येईल एखादी रेसिपी. कारण मी काही पण दाखवते, तुम्हाला आवडतं. तर आता जेवणाला लागायचं. ठीक आहे, चला आता किचनमध्ये बघू आता काय काय बनवायचं आहे. अजून बऱ्यापैकी पसारा दिसतो, म्हणजे आवरलं तरी पण दिसतं बघा. नारळ वगैरे आता रचून ठेवले, कांदे बटाटे त्यात सगळं काही भरून ठेवले. काय कुठं काय ठेवायचं, असू द्या जे आहे ते. आता किचनवर बऱ्यापैकी तयारी केली, ती दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे डाळ भात लावून ठेवला आहे आणि दीदीला फ्लॉवरची भाजी टाकाय गरम पाण्यामध्ये फ्लॉवर टाकून ठेवले. कांदा टमाटा कापून ठेवला आहे. पीठ भिजून ठेवलं आहे. माझं पीठ असंच असतं, मी बोटं लावलेली असतं त्याच्यावर. आणि मूग चाळणीमध्ये काढून ठेवले, धुवून स्वच्छ. आता मुगाची भाजी यशला, फ्लॉवरची भाजी दीदीला आणि डाळ भात सगळ्यांना. तर करते सुरुवात. आणि उद्याला मटकी भिजून ठेवली. जे मठ असतात ना आपले, आता मी विकत आणलेले ते भिजून ठेवलेत. असं कडधान्य म्हटलं ना, यशला रोज दिलं तरी यशला अजिबात कंटाळा येत नाही. चालतंय, त्याला आवडतं कडधान्य. तर चला आता ट्रायपॉड घ्यायला आले मी इकडे. ट्रायपॉड लावते आणि तुम्हाला दाखवते सोप्या रेसिपी एकदम आपल्या. ठीक आहे, चला करते सुरुवात. तर आता पहिली सुरुवात आहे फ्लॉवरची भाजी, ती तुम्हाला दाखवते. रात्रीचा भात होता तो फ्राय करून घेतला कढईमध्ये. हे बघा, दीदीला फ्लॉवरची भाजी खूप आवडते. मोहरी, डब्यातले मसाले बऱ्यापैकी कमी झाले, काढायचे, पण घासायला द्यायचा डबा म्हणून काढत नाहीये. जिरं भरपूर लागतं आपल्याला घरात. कांदा आणि टमाटा मी मोठा मोठा कापलाय, बारीक नाही केलेला आहे. लसूण घातलं. कांदा टमाटा जास्त मला शिजवायचा नाही तेलामध्ये. बटाटा मी असा सालासहित कापून घेतलाय पातळ, तो म्हणजे फ्लॉवर बरोबर. कारण ती दीदीला बटाटा आवडतो, कशात पण टाकलेला बटाटा आवडतो तिला. आपले रोजचेच मसाले हे तिखट, दीदी तिखट खाती म्हणून दीदीला जरा तिखट. काश्मीरी पावडर, मीठ, आणि हा बटाटा. मी काय बटाटा वगैरे अगोदर शिजून नाही घेते, दोन्ही पण एकत्र शिजते. तुम्हाला दाखवे आरामात होतं. पाणी बिलकुल नाही घालणार आहे, वाटवर होणार आहे फक्त. कोथिंबीर मी शेवटी टाकणार आहे. त्याला जरा वेळ होऊ देते आणि मुगाची भाजी लावायची. भात लावलेला रात्रीचा होता थोडासा, आता खूप कमी लावला मी. कापून घातलेलं आहे आतमध्ये. चव चांगली उतरते बघा, कधीतरी ट्राय करा. असं छान होतं. कधीतरी डाळीमध्ये शिजायला कांदा घालायचा, खूप छान होतं.
आता भाजी इकडच्या गॅसवर ठेवते. यामध्ये मुगाची भाजी बनवायची. आणि बघा मी असा इथे पोपट ठेवते ना गॅसच्या बाजूला, इथे पोपट आले. एक दिवस माझं असं जरा थोडंसं आलंय नाही वरतून. आणि इथे यशला मुगाची भाजी. आता इथे कुकर गरम झालाय. तेल इथं थोडंसं तेल, याची भाजी म्हणून थोडंसं तेल, मोहरी, जिरं आणि लसूण चेचून घातलं. त्याला आवडत नाही पण तरी टाकला. कांदा एकदम बारीक केलेला त्याला एकदम बारीक कापून घेतला. याच्यामध्ये चॉपरमध्ये आपला आलू लसूण पेस्ट घालते. थोडीशीच टाकणार आहे, बघत नाही. आणि टमाटा पण एकदम बारीक झाला. यामध्ये थोडीशी हळद घातली आणि काश्मीरी पावडर जरा चमचा भरून घातली. तिखट कमी यशला. दीदीच्या भाजीला 1 चमचा आणि दादाच्या भाजीला अर्धा चमचा तिखट. आणि इथे थोडासा एव्हरेस्टचा गरम मसाला तो टाकते. मध्ये गरम पाणी करून ठेवले भाजीत टाकायला. थोडंसं पाणी, मसाले करपायला नको म्हणून. आणि हे मूग कधी कधी एखादा मूग असं कडक राहून जातो, निवडून घ्यायला लागतात. आज नव्हते एक पण कधी निघतात. एकदम मूग मी असे स्वच्छ धुवून ठेवले. मीठ आपलं थोडंसं मी गरम पाणी घातले बघा. अगोदर पण टाकले आणि आता पुन्हा थोडंसं गरम पाणी. हे इतकं पाणी ग्लासभर पाणी तरी टाकलं असणार. याच्या 2 शिट्या काढणार. कुकरला एकदम एकसारखी भाजी होती. इकडं फ्लॉवर बघूया. फ्लॉवर थोडीशी बाकी शिजायला हे होती. आता मी डाळीला फोडणी देऊन घेते, कारण यश ना लवकर येतो. 11 साडे 11 पर्यंत कधी कधी येतो. खूप झालं तर 12, लास्ट म्हणजे 12. आणि आला तर असला घोड्यावर असतो ना, कारण त्याला पुढे जायचं. पटापट पहिले जेवणाचं आवरायला घेते. अजून कपडे सुकायला घालायचे राहिलेत. आता बघा हा कुकर लावला मी. याला 2 शिट्या काढणार. आता याला एक साईडला ठेवते आणि डाळीला फोडणी देते. इथे 2 शिट्यामध्ये मूग एकदम बरोबर शिजतात. आणि जेव्हा आपण कढईमध्ये वगैरे शिजवतो ना, तर असे हे राहतं, एक सुट्टी सुट्टी भाजी होती अशी, म्हणजे खुली. आणि याच्यामध्ये एक सारखी मिळून येते. आणि त्याला अशी एकदम नरम शिजलेली भाजी लागते यशला. तर म्हणून मी कुकरला लावते. आणि छोटा कुकर घ्यायचा मला भाजीचा. बघू कधी घेणं होतंय, घ्यायला जायचं तुम्हाला नक्की दाखवेल. छोटा कुकर मला भाजीसाठी माझा होता, पण तो खराब झाला म्हणून तो दिला. आणि जो स्टीलचा घेतला ना तो खूप मोठा आहे, मग त्यामध्ये भाजी बिजी होत नाही. तर ठीक आहे. आता फ्लॉवरची भाजी पण होती, मुगाची पण होती. आणि आता डाळीला फोडणी देते आणि दाखवते तुम्हाला. मुगाची भाजी पण झाली. त्या साईडला ठेवला कुकर उचलून. आणि आता इथे मी डाळीला फोडणी टाकते. त्या अगोदर हे आपली फ्लॉवरची भाजी पण शिजली. बघा बटाटा आणि फ्लॉवर दोन्ही एकत्रच टाकले ना, दाखवते तुम्हाला मी. दोन्ही पण एकदम मस्त शिजले. तसं सालाचा बटाटा होता, एकदम बरोबर शिजलाय. आणि फ्लॉवर पण छान शिजली. पहिलं मला फ्लॉवरची भाजी काढून घ्यायची. बिना पाण्याची भाजी बघा वाटीवरच झाली. कांदा टमाट्याचं फ्लॉवरचं पाणी सुटलंय आणि एकदम
छान शिजले, एक थेंबही पाणी न घालता एकदम बरोबर शिजली. काढून घेते. मी जेवण बनवलं की लगेच स्टीलच्या भांड्यात काढून घेते. एकदम भरभरीत पण झाली नाहीये आणि एकदम असे पण एकसारखे शिजलेत मूग बघा. एकसारखे असे दाणे दाणे वेगळे वेगळे नाहीये. एकदम एकसारखी मुगाची भाजी शिजली आणि अशी यशला आवडते. तर झालंय बनवून सगळं म्हणजे चपात्या राहिल्याच आहे. पण ताई आल्यात. ताई पण आले. साहेबांचा फोन आलाय. दीदीला जरा बँकेत जायचं होतं म्हणून दीदी गेली खाली बँकेमध्ये. आणि माझं डाळ भाजी वगैरे सगळं काढून घेतलं स्टीलच्या टोपांमध्ये. ताईसाठी चहा ठेवलाय. आता ताईंना चहा देते. मग त्या फरशा वगैरे पुसूपर्यंत माझ्या चपात्या होत आहे. नमस्कार सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. तर आता बाहेर निघालेत. दुपारी काम झाल्यानंतर जेवणानंतर कुठलाच काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. आज आराम केला, भरपूर आराम करून घेतला. झोपलीत बघा. फ्रेश वाटलं जरा झोपल्यावर. कारण आज सकाळी 5 वाजता उठलेली. रात्री झोपायला 1-1:30 वाजतोय आणि आज 5 वाजता उठलेली. काम होतं जरा जास्तच. 5 वाजता उठल्यामुळे दुपारी मग आज चांगली झोप काढली. एकदम फ्रेश झालेत आणि आता निघालेत बाहेर. बाहेर म्हणजे असं काय नाही, साहेब अशी काहीतरी कामं करून ठेवतात. मला न माहिती. ड्रेस घेऊन आलेत, शिवायला द्यायचं आहे. पिंक आहे त्याला कॉम्बिनेशन असं पिंक आहेत. पायजामा आणि ओढणी पिंक आहे आणि व्हाईट. कारण व्हाईट ड्रेस राहिला नव्हता माझ्याकडे. हे बघा, हे साहेब असं घेऊन आलेत. तर मग आता शिवायला द्यायला पाहिजे. कारण मी सगळे ड्रेस शिवूनच घेते. मी रेडीमेड ड्रेस, कुठलं ड्रेस नाही, कुर्ती नाही, काही नाही. मला हेच ड्रेस शिवूनच लागतात. असे रेडीमेड मी कुठलं काही घेत नाही आणि मला ते आवडत पण नाही मेन म्हणजे. तर आता हे शिवायला देते. कसं काय वाटलं व्हाईटमध्ये सांगा. कारण व्हाईट ना एक होता तर कलरने थोडासा गोंधळ केलेला. हे बघा असं आहे. लावून दाखवते तुम्हाला मी. असे त्याला डिझाईन आहे पुढे. कारण त्यांना व्हाईट कपडा जास्त आवडतो. व्हाईट घेतला आहे. आणि बऱ्याच ताई त्या दुकानचा ॲड्रेस विचारत होत्या. कारण आता टेलर पण आमचं तिकडंच आहे, ड्रेस शिवणारे. मग तुम्हाला मी ज्यांना पाहिजे त्यांना मी तिथं दुकानचं ॲड्रेस वगैरे दाखवते. बाहेरचं नाव, त्यांचं नंबर वगैरे काय आहे ते दाखवते. बरेच ताई मला विचारत होत्या कमेंट करून की त्यांचं ॲड्रेस मिळेल का हे का. तर मी आता असं तर नाही, कारण मी पण कधी असं नेहमी तर जायला होते जवळ. ॲड्रेस वगैरे कशाला लागतो आहे आपल्याला. हिंदमाताला गेलं की तिथंच आहे आणि नंबर वगैरे मी कधी घेतला नाही. तर ठीक आहे, आता मी तिथं गेले की तुम्हाला दाखवते. ज्या ताईंना पाहिजे त्यांनी, ज्या मुंबईत असेल ते. आणि ते असे पार्सल पाठवते नाही पाठवते ते. आणि पार्सलचं नकाच, शक्यतो कोणी असं घेऊच नका नाही की आम्हाला पार्सल पाठवा वगैरे. काय माहीत, मग सगळं तर चांगलंच असते पण त्याचे चार्ज वगैरे हे ते. ड्रेस वगैरे चांगले असते त्यांच्याकडे, काही प्रॉब्लेम. आज मी इतके दिवस त्यांच्याकडे घेते. पूनमला, सोनाला, मला, दीदीला जे असते ना सगळे ड्रेस तिथलेच असते माझे. तर पण असं वाटतं की पार्सलच्या मागे नका लागू. कोणी जवळपासच्या असं त्याच ताईंनी घ्या. तसं मी हे दुकान दाखवते, त्यांचा नंबर वगैरे देते, मग तुम्ही बोलून घ्या. तर आता चला निघते. जायचं आता डायरेक्ट हिंदमाताला. तर बघा आता मी ड्रेस शिवायला आले. तुम्हाला घरीच बोललेली ड्रेस शिवायला टाकायचं चालले. आणि ताई आलं. ताई इथंच राहतात जवळपासच आपल्या इथे. आणि त्या पण इथंच शिवायला येतात. 20 वर्ष. हो ना, 20 वर्ष झाली ना. अरे वा. आणि बघा कसं अचानक किती ताईंची भेट होती. त्या सोनाची पण व्हिडिओ बघते, आपले पण व्हिडिओ बघते. आणि त्या आल्या आतमध्ये. असं काय पण मला असं वाटलं की माझं हां हां छान वाटतं. ठीक आहे ठीक आहे. मला पण बरं वाटतं. अचानक बघा. आता ड्रेस शिवायला देतो. अजून ताई काय देतात ते बघते. माझं पण ड्रेस शिवायला आणला आहे. ठीक आहे, चला ताई ना. ओके बाय. अभी क्या करें, उतर गए, सुन मेरी बात. ये कशी त्यांना असं लाईट वेट पाहिजे होतं इथे. तर आलोत आता इथे ड्रेसच्या दुकानामध्ये. जिथे सोनाला ड्रेस घेतले सगळ्या तुम्ही विचारत होता ॲड्रेस द्या. तर मी तिथे आलेत. ते दादा बोलले मग कार्ड दाखवा. हे बघा
दिसतंय का? उलट दिसतंय का? ऐसा उल्टा होएगा है ना, ऐसा दिखेगा बराबर नहीं क्या? मेरे को उल्टा दिख रहा है ना. आप दिखाओ और आप ही बोलो पार्सल भेजते क्या करते. ते दादा सांगतील तुम्हाला ॲड्रेस पण, आणि कोणाला जर पार्सल पाहिजे असले ते द्यायला पण तयार आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोला. हो जाएगा हाँ होलसेल प्राइस में. होलसेल प्राइस में. ये अपना एड्रेस है और इस पे नंबर भी दे के रखा है, व्हाट्सएप नंबर. हाँ तो ये नंबर पे कॉल करेंगे तो आप बताएंगे, पार्सल भी भेजेंगे. हाँ भेजेंगे. हाँ. ऑनलाइन डिलीवरी होएगा. और खाली चार्ज लगेगा कुछ, डिलीवरी चार्ज देना. डिलीवरी चार्ज लगेगा ना. अच्छे से देंगे ना, मतलब किसी को कुछ परेशानी नहीं होनी चाहिए. हाँ कुछ परेशानी नहीं होएगा. पीस चेक करके भेजेंगे ऐसा कोई हाँ टेंशन हाँ. नहीं. नाम बताओ दुकान का नाम. सुमेर क्रिएशन इन माता सुमेर. बाजार. सुमेर ना क्रिएशन. ओके ओके ठीक आहे. पण दाखवलाय आणि ते बोलले की आम्ही डिलिव्हरी पण देऊ शकतो, त्याचा काय चार्ज असेल ते. तर जे आम्ही ताईंना घ्यायचं असेल, कारण बरेच माझ्या व्हिडिओमध्ये सोनाच्या व्हिडिओमध्ये विचारत होत्या की ॲड्रेस त्यांचं दुकानचा नंबर वगैरे, तर म्हणून ते तुम्हाला दिलाय. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी फोन करा त्यांना, आणि ज्यांना घ्यायचं असेल ते ताईंनी आरामात घ्यावा. विश्वासात आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. माझे नेहमीच इथूनच ड्रेस आहे, तरी पण तुम्ही बघा, फोन करा त्यांना. तर चला आता बघते मला काही घ्यायचं होतं की नाही. तर आलो तर आता घरी. दादरला गेलेलो हिंदमाताला, ते साड्या वगैरे बघितला काय काय, पण खूपच महाग बोलायला लागले. म्हणजे कमी जास्त काही करत नव्हते. त्यांचा जो आहे 10% डिस्काउंट, त्याच्यापेक्षा नाही, फिक्स रेट त्यांचे. म्हटले चला बंद झालेले बरेपैकी दुकानं. 1-2 दिवसांनी पुन्हा जरा लवकर जाईल. आज लेटच झालेलं आम्हाला जायला. हिंदमाताचं असं आहे की 9 वाजता बंदच होतं सगळे दुकान त्या साईडला. मग कोणाला घ्यायचे असू द्या किंवा नसू द्या, पण ते बंदच, लेटपर्यंत नाही चालू राहत. मग आज उशीर झालेला आम्हाला जायला. 1-2 दिवसांनी पुन्हा जाते आणि बघते, कारण जिकडे पूजा आहे तिकडं पण साडी न्यायची. परवा ताई घेऊन आलेल्या साडी, त्यांना पण साडी घ्यायची. आता बघितले ना, छान होत्या, पण कमीच करत नव्हते बिलकुल काही. आणि जेवढे बोलतील तेवढेच आपण कशी काय द्यायची. बारका आलाय. तर चला आता या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.